कसं आहे पब्लिक, हसताय ना हसायलाच पाहिजे. मी हर्षदा काळे, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. आज घरातलं सगळं काम वगैरे उरकून झालं होतं. म्हणलं आता मुलं पण गेली शाळेत, म्हणलं पटापटा सगळं काम उरकून घ्यावं. फरच्या वगैरे झाल्या होत्या पुसून, कपडे पण झाली होती. आता फक्त राहिला होता स्वयंपाक. मग भोपळ्याची भाजी आणि भाकरी करून घेतल्या. मग तिथून पुढं वावरात मिरच्या तोडायला जायच्या होत्या. आई माझ्या आधीच गेल्या होत्या. म्हणलं आता आपण पण जाऊ. त्यानंतर जाता आता आमच्या गोकर्णाला खूप फुलं आली होती. तुम्ही बघू शकता, खूप छान 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 फुलं आली होती, एकदम ताजी तवानी. तेव्हा म्हणलं तुमच्यासोबत पण शेअर करावा म्हणून. गोकर्णाची फुलं तुम्ही बघितलीच असून किती छान आहे. जांभळ्या कलरची आहे. गोकर्ण पांढऱ्या कलरचा पण असतो, जांभळ्या कलरचा पण असतो. खूप ऊन झालं होतं, पण पाऊस काळाचे दिवस आहे. काल चांगलंच ऊन पडलं होतं. आमच्या आई मिरच्या तोडत होत्या, माझ्या आधीच तोडीत होत्या. तुम्ही बघू शकता, बऱ्याचशा मिरच्या तोडून झाल्या होत्या त्यांच्या. जवळजवळ एक अर्ध पोतं तरी माझ्या आधी तोडून झालं असं, एक पोतं तोडून झालं होतं. मग त्यानंतर मी सगळं घरात उरकून खाली आईंना मिरच्या तोडू लागायला गेले. 11 साडे 11 वाजता गेले असं. आणि एकदम काळ्या मिरच्या आमच्या, एकदम तिखट अशा झणझणीत आहे ना. तुम्ही जर खाल्ली ना, लई तिखट आहे बघा तुम्ही. आणि मग मिरच्या तोडताना म्हणलं चला थोडी व्हिडिओ तरी काढावा म्हणून थोडी व्हिडिओ काढली. तुम्ही बघू शकता, हे बघा मी मिरच्या तोडते. काही काही झाडांना बऱ्याच होत्या, काही काही झाडांना उगाच कवचित थोड्याफार नाही का आपल्या थोड्याशा होत्या. त्यानंतर सगळ्या मिरच्या तोडून घेतल्या. पण स्वतःच्या घरच्या मिरच्या असल्या की मग कसं माणूस किती पण टाकीतो मिरच्या कालवणात. दुसरे कोण आणल्या विकत की मग जरा माणूस हलगर्जीपणाच करतो. 3 नको बाया 2च टाकू दे, आणि 2 नको बाया 3 टाकू दे, असं करीत ना माणूस. पण स्वतःचं असलं की माणूस भक्कम टाकीतो. हे बघा मी पण मिरच्या तोडून झाल्या होत्या, मी पण तोडत होते मिरच्या. तुम्ही बघू शकता किती हिरवीगार झाले. त्याला आता कळ्या पण लागलेल्या आहे. सालपिठं सोडली की त्यांना चांगल्या कळ्या लागतात. मग त्यानंतर मिरच्या तोडून झाल्या. म्हणलं देवाला थोडी फुलं घ्यावा. मग मिरच्या तोडून झाल्यानंतर देवाला थोडीशी फुलं तोडली. हे बघा तुम्ही, मिरच्या तोडून झाल्या मग देवाला फुलं घेऊन मी घरी निघाले होते. म्हणलं चालतं थोडीशी व्हिडिओ काढावा. हे बघा मी आपली चालले होते घरी. म्हणलं आता मिरच्या तोडून आल्या आपलं, चलावं घरी म्हणून घरी गेले. मग पाटीलने फोन केला होता, म्हणले मला माळावरती मशीन का आलेलं आहे, मला डबा घेऊन ये म्हणून. माळावरती पाटलांना डबा घेऊन चालले होते. बघा मस्त हिरवगार राणे. आणि तुम्हाला दिसतच असं, आमच्या इकडं पावसाळा असला की अख्खं रानं हिरवी असतात. कोणाचा माल असतो, कोणाची तरकारी बिरकारी बरंचसं काय 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 असते. इथं आमच्या वावराच्या शेजारी बघा किती छान हिरवीगार. गुरांसाठी खायला तर असलं खूप चांगलं नाही का. तेव्हा इथून किती सुंदर परिसर दिसतोय. मागं ठाकूर पिंपरी आहे आमच्या, आम्ही काळे पिंपरी ते. इकडं शेरड चरायला घेऊन आलेल्या बाया एकदम निवांत बसल्या होत्या. तुम्ही बघू शकता त्यांची शेरडं शेडमध्ये बसल्या होत्या त्या. आणि पाटीलला डबा घेऊन पोचले. पाटील म्हणलं पाटील तोंड दाखव. पाटील छत्रीच्या खाली लाजत होतं, छत्रीच्या खाली बघत होते, अजिबात तोंड दाखवत नाही. आणि मग नंतर आमच्या सगळ्या म्हशी आरती, देवकी, गुड्डी, गंगी सगळ्या पाण्यात बसल्या होत्या. आणि तरस आणि काळूबाई खाली होती, तिकडं खाली चरीत नाही का, चरत होती. दोन्ही गाया खाली होत्या. आज तिसरी गाय नव्हती आणली कारण ती थोडीशी लंगत असल्यामुळे तिला घरीच ठेवली होती आम्ही. खाली मस्त मोठं तळं आहे पाण्याचं, तुम्ही बघू शकता. डोंगराच्या साईडला गुरं चरत येते, तिकडं वरती शेडी, इकडं मोठं तळं आहे. एक दिवस या आमच्या इकडं असेच फिरत. आणि मग मला असं वावरात टणटणीची झाडं दिसली की मला ते कानात फुलं अडकवायला लय भारी वाटतं. मग नारंगी कलरची फुलं अडकवली, किती भारी दिसते. मग त्यानंतर खाली आल्यानंतर पाटीलला डबा देऊन आल्यानंतर मग आईन मी खाली घोसाळी तोडायला गेलो. तुम्ही बघू शकता घोसाळी तोडायचं काम चालू आहे. आई तोडायला असते, मी मागं बादली धरायला असते. म्हणून तोडून झाली घोसाळी निम्मी नसून झाली, 1-1.5 बादली तोडून झाली. मी रचायचं काम असते माझं. बादली भरली की घेऊन यायची मागं आणि कॅरेटमध्ये डायरेक्ट रचायला सुरुवात करतो. मग 4 कॅरेट तोडून झाली होती आमची. अजून 2 साऱ्या तोडायच्या राहिल्या होत्या. 4 कॅरेट भरून झाली होती माझी. आणि त्यानंतर 5वं कॅरेट भरायला घेतलं होतं मी. लास्टचं कॅरेट होतं. मग नंतर मुलं खाली आली पाटीलसोबत. मग कॅरेट वगैरे भरून झाली सगळी मिळून 6 कॅरेट भरली होती आमची घोसाळीची. पोरं आली खाली वावरात. मग पोरांचं आल्यावर कसं असतं, दुर्गेश रडत होता, दुर्गेशला वरती बसवलं होतं ट्रॅक्टरवरती. आणि त्यानंतर मग मी गेले झाडाचा पेरू तोडून आणला. पाटीलचं काम चालू होतं, ट्रॅक्टरमध्ये कॅरेट भरत होते, आई मागं बसल्या होत्या. आणि त्यानंतर मग
कॅरेट भरून आम्ही घरी जाणार होतो. कॅरेट वगैरे भरली. मग झेंडू तोडायचा राहिला होता. मग झेंडू तोडायला गेलो आम्ही पाटीलांनी. तोपर्यंत झेंडू तोडून घेतला. हे बघा 1 कॅरेट झेंडू निघतो आमचा. आज छोटी छोटी झाडं असल्यामुळे अजून एवढी फुलं लागलेली नाही आहे त्याला. हळूहळू हळूहळू वाढेल. आणि मग झेंडू वगैरे तोडून झाला. हे बघा खालच्या साईडचा झेंडू आधी तोडून घेतला आणि मग पाटीला नंतर आम्ही वरच्या साईडचा झेंडू तोडायला गेलो. हे बघा केशरी कलरचा झेंडू आहे आमचा. पाटीलला म्हणलं पाटील इकडं बघा व्हिडिओ काढते. पाटील अजिबात बघत नसतात व्हिडिओमध्ये. मग पाटीलने त्यातली पिवळ्या कलरचा झेंडू बाजूला काढला आणि केशरी कलरचा भरून घेतला. त्यानंतर आईवर येत होत्या. तो आता पोरांची मस्ती चालली होती त्यांच्या आईसोबत. आई नुकतीच वावरातून दमून आली होती आणि पोरांची मस्ती चालली होती त्यांच्या आईसोबत. पाटील मी झेंडू घेऊन घरी आलो आणि बघा मिरच्या एवढ्या सापडल्या होत्या. 1-1.5 कॅरेट भरलं आमचं. हिरवीगार मिरची, एकदम काळी मिरची. चला मग असंच पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत भेटू. बाय बाय.